राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सावध राहिलं पाहिजे असं स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी म्हटलं आहे। भाजपामधील आयारामांवरून त्यांनी हे वक्तव्य केले। भाजपामध्ये होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील इन्कमिंगवर आता स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी भाष्य केलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सावध राहिलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले। पुण्यात आयोजित मृत्युंजय भारत या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। तपाला त्या त्यागाला न्याय द्यायचा असेल तर याच्या पुढचा देश टिकवणं ही आपली जबाबदारी आहे, हे लक्षात असलं पाहिजे। आणि याच्याकरता थोडं संघानं पण सावध राहण्याची आवश्यकता मला कधी कधी वाटत लागते। याचं कारण आहे, संघामध्ये सुद्धा संघाच्या व्यापक झालेल्या कार्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तोंडातनं वेगळ्या वेगळ्या मुखातनं जी आयात केलेली मंडळी येतात, ज्यांचे संस्कार वेगळे आहेत, ज्यांना कधी संघही पटला नव्हता, ज्यांना कधी हिंदुत्वही पटलं नव्हतं आणि ज्यांना नैतिकता कशाशी खातात हे कधी कळलंच नव्हतं, अशा लोकांची आयात फार अधिक प्रमाणात झाली तर गंगा तर शुद्धच आहे, पण गंगेतल्या नाल्यांनी गंगा प्रदूषित केली, त्याप्रमाणे प्रदूषित होण्याची शक्यता, संघ परिवार तरी प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते। आणि त्यामुळे याही ठिकाणी सावध राहण्याची फार आवश्यकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।